मी डॉक्टर जगन्नाथराव हेगडे, मुंबईचे नगरपाल शरीफ ऑफ बॉम्बे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 100 वर्षातलं बेस्ट नगरपाल म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं माझी निवड केली होती आणि मला अवॉर्डसुद्धा दिलं गेलं आहे. आणि गेली 50 ते 55-60 वर्ष सतत मी लोकांमध्येच असतो आणि लोकांचं एवढं प्रेम आहे की आमच्या ते सगळ्या भागातलं कळलं की जो कामगार विभाग म्हणतात, लोक म्हणतात आता मी सोडून दिला नाही, तर काही लोक सगळे जरा प्रॉस्पर झालं की सगळे सोडून नवीन नवीन मलबारीला तिकडे जातात. पण म्हटलं नाही, ही माझी कर्मभूमी आहे माझी. आणि ज्या 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 लोकांनी मला प्रेम दिलं एवढं, त्यात मी विसरू शकत नाही. मग मी कितीतरी मोठा झालो, आता मुंबईचा नगरपाल आहे, वेगळ्या संस्थांवरती चेअरमन वगैरे असतो, नंतर कळलं की नाही कितीतरी ठिकाणी मी आहे. पण कधी लक्षात असं वाटलं नाही बाबा या लोकांना सोडून जावं. ही लोकं आमच्याबरोबर एवढं घरगुतीसारखं असतात, याचा मला अभिमान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमात जातो, कळलं की नाही स्वतः जातो, लोकांची कामं करत असतो. आणि एवढ्याकरता म्हणूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल, कळलं की नाही, की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मला बेस्ट शरीफ ऑफ मुंबई म्हणून त्याने मला हे दिलं. आणि 2-2दा मी मुंबईचा नगरपाल, सहसा असं होत नाही, फक्त एकच टाईम होऊ शकतो. एवढंच नव्हे तर कळलं की नाही, मुद्दाम लक्षात ठेवा, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये माझा सत्कारचा झाला. मला लक्षात ठेवा, गिनीज वर्ल्ड बुक जे पुस्तक आहे त्याचं माझं नाव नोंदलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. असं मला नेहमी अभिमान वाटतो. आणि मुद्दाम लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बहुतेक सगळ्या ज्या संस्था मुंबईतल्या संस्था आहेत, त्या विशेषतः स्पोर्ट्स संस्था आहेत, त्यांचं माझं एवढं सख्य आहे की 10-10 वर्ष मी मुंबई राज्य आणि महाराष्ट्र राज्य त्याचा अध्यक्ष राहून गेलो आहे. मी कळलं की नाही मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो की कॅरम जे कळलं की नाही, कॅरमची संस्था जी आहे ती लक्षात ठेवा, मुंबई राज्य संस्था आहे. 10-10 वर्ष मी अध्यक्ष इथं होतो. चेस टुर्नामेंट ज्याच्याकरता जे आहेत प्रसिद्ध आहेत, त्याचा मी लक्षात ठेवा अध्यक्ष होतो. लक्षात ठेवा. आणि युअर अमेचर बॉडी बिल्डिंग असोसिएशन जे आहेत, मला ते एवढं वेळ त्याचं कळलं की नाही, की त्याला सुद्धा लक्षात ठेवा 10-10 वर्ष मुंबई राज्याचा अध्यक्ष होतो. एवढंच नव्हे तर ह्याचासुद्धा कळलं की नाही, महाराष्ट्राचासुद्धा अध्यक्ष होतो. तर मुद्दाम तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्याच्याकरता म्हणून आमच्या लायन्सतर्फे मी हंगर प्रोजेक्ट ठेवले आहेत. पण भुकेलेला अन्न द्यायचं ह्याच्या एवढं चांगलं काम कुठलंच नाही. मग मुद्दाम लक्षात ठेवा, दरवर्षी आम्ही लक्षात ठेवा हा हंगर प्रोजेक्ट जो आहे, ते गरीबात गरीब जे हे जे आहेत, विशेषतः लालबाग परळ विभागामध्ये आम्ही लक्षात ठेवा लोकांना जे गरीब लोक जे आहेत, कॅन्सर पेशंट्स वगैरे आहेत, त्यांना आम्ही अनुदान करत असतो. मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे वेगळे प्रोजेक्ट जे आहेत आमच्या वाढदिवशी आम्ही घ्यायला प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तो गरीबात गरीब जो माणूस आहे, ती चांगली माणसं जी आहेत त्यांना मिळालं पाहिजे, काहीतरी त्यांना आपल्यापासून मिळालं पाहिजे, ही माझी मुद्दाम आशा असते आणि एक दृढनिश्चय असतो. अच्छा, एक मुद्दा मी सांगू इच्छितो की दरवर्षी दर वाढदिवसाला कमीत कमी लक्षात ठेवा, आता गेली 5 वर्ष आम्ही मुंबईतील सगळी जे हॉस्पिटल्स आहेत, जे KM सारखी जनरल हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, कळलं की नाही, त्यांची कॉम्पिटिशन जी आहे, मोठी कॉम्पिटिशन, आम्ही क्रिकेट कॉम्पिटिशन घेतो दरवर्षी आणि चांगले चांगले काही अवॉर्ड देऊन त्यांचा मी सत्कार करतो. आता यावर्षीसुद्धा मुद्दाम सांगावं वाटतं की कॅरम टुर्नामेंट्स आहेत मी भरवलेले आहेत. एवढंच नव्हे तर कळलं इव्हन तर चेस टुर्नामेंट्स आहेत त्या भरवत. आणि भरपूर लक्षात ठेवा 120 अवॉर्ड्स कळलं की देत आहोत, जेणेकरून लक्षात ठेवा ती जी मंडळी जी आहेत, ती मुलं आहेत, ती सुदृढ आणि ते कळलं यंगस्टर्स आहेत, तरुण वर्ग जो आहे, कॉलेजची लोकं जे आहेत, त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धेचं वातावरण तयार होईल याची मला खात्री आहे. मी फक्त एवढंच सांगेन की आणि आव्हान करेन, लक्षात ठेवा की जास्तीत जास्त कळलं की नाही आमचे लायन्सची लोकं जे आहेत, लायन्सचे मेंबर्स आहेत, त्याचप्रमाणे या वेगळ्या ज्या संस्था ज्या आहेत, विशेषतः मी सांगू इच्छितो की जी ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे, मी मुद्दाम सांगू इच्छितो त्यांच्याकडे लक्षात ठेवा जास्तीत जास्त समाजाने लक्ष दिलं पाहिजे. कारण एकदा ते वय झालं, ज्येष्ठ नागरिक झाले, त्यांच्याकडे लक्षात ठेवा समाज थोडं दुर्लक्ष करतात. तर त्याच्याकरता मी जास्तीत जास्त त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना लक्षात ठेवायची अत्यंत गरज असते. त्याचप्रमाणे तरुण वर्ग जो आहे, त्यांना कॉलेजचे मधली जी लोकं आहेत, त्यांच्याकडे जे स्पर्धेचं वातावरण तयार व्हावं, स्पोर्ट्सचे कार्यक्रम जे आहेत जास्तीत जास्त मी घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर.